नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा विशेष व्लॉग म्हणजे तुम्हाला माहिती असेल, आज दहीहंडी आहे आणि दहीहंडीचा दरवर्षीप्रमाणे मी व्लॉग बनवतोच. तर मी यंदा जाणार होतो मुंबई, पण मी गेलो नाही तिकडचा ब्लॉग बनवला. पण आज परत एकदा आपल्या गावातच साजरा कसा केला तो, आणि रात्री अलिबागला जायचं प्लॅन आहे दहीहंडी बघायला. तर तिकडचा पण ब्लॉग असेल आपलं, म्हणजे एखादंच असेल. तर आता आम्ही सगळी पोरं चाललेलो होते बघा, सगळी गँग चाललेली आहे. आणि दरवर्षीप्रमाणे मी लेट झालेलो आहे, आधीच तिकडून आलेलं आहे सर्व गँग. हे बघा, जी पहिली हंडी असते तिकडून सर्व माणसं आलेले आहेत, जाऊन सर्व पोरं तिकडून आलेले आहेत, लवकरच गेले होते. तर आपण आता लेट पोचलो. आता रिसॉर्टला, आमच्या गावात रिसॉर्ट आहे मथुरा रिसॉर्ट म्हणून, तर तिथे सर्व पब्लिक म्हणजे पोरं सर्व तिथंच आहेत. तर आता आपण पण जाऊया तिकडं आणि डायरेक्ट त्यांच्यासोबतच मग गावात जाऊया. हाय पण रिस्क घेणार नाही, मरू दे. प्लॅनिंग चालू आहे, प्लॅनिंग. अंडी कशी फोडायची त्याचे प्लॅनिंग चालू आहे. बोल बजरंग बली. पण फोडल्या. बोला 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 बोला, तिथं जा, तिथं जा.
ए ए ए अनु मुखिया वाटते मुखिया. संवाद खूप पहिल्यानंतर होते कारण व्हिडिओ फक्त शूट करत होतो. काय ब्लॉगिंग केलीच नव्हती कारण भेटत नव्हतं. आता मी आलो घाटात म्हणजे हा आपला घाट पूर्ण झाला आहे आणि एक एक शॉट दाखवले त्या म्हणजे तुम्हाला असं माहितीच असेल म्हणजे आमच्या गावातल्यांना सर्वांना माहिती असेल. तर आता डायरेक्ट गावात चाललो. आता सर्व झालेले आहेत आणि गावात चाललो. गावात जाऊया डायरेक्ट. हे बघा फलटण सर्व पुढं आहे आणि मागं पण आहे थोडीशी गेट लावला. आता डायरेक्ट जाऊया तिकडे. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. प्रेक्षक आम्ही जागा आणून
A few moments later. तर आपला ब्रेक झाला होता, थोड्या वेळासाठी मोबाईल घरी ठेवला होता. आता मी परत चाललो आहे देवळाजवळ. गोविंद म्हणजे आम्ही सर्व गेलो, तर मोबाईल आणण्यासाठी मी घरी आलो होतो. चला आता डायरेक्ट तिकडे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। फायनली आपल्या गावातली दहीहंडी आटपलेली आहे आणि आपण संध्याकाळी जाणार आहोत अलिबागला. तर थोड्या टाईम नंतर आता आंघोळ विंगोल करून घरी मस्त जेवून बिवून झोपतो आणि आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू. आता इथं आलो आहे, जरा हिशोब चालू आहे बघा, ग्राउंडवर पोरांचा हिशोब चालू आहे. जे लोक स्वखुशीने देतात आपले म्हणजे इथे दहीहंडीला, तेच पैसे सर्व पोरं मिळून
किंवा एक म्हणजे काहीतरी गोष्ट खातो आणि गावात काहीतरी त्याच्यासाठी तो हिशोब चालू आहे बघा इथं. आता तिकडे चाललो आहे, झाला की मस्त घरी जाईन, फ्रेश बिश होऊन झोपून आणि डायरेक्ट संध्याकाळी आपण अलिबागला जाऊ. दहीहंडीचा उत्सव आहे तर ते बघायला जाऊ. चला. 2000 years later. चिकन सेंटरचे मालक यांच्याकडून 20,000 रुपयाचं पारितोषिक. गजासाठी जोरदार टाळ्या. गजाने 25 घेतलं म्हणून. इकडं काय वेगळाच चालू आहे आणि इकडं काय वेगळाच चालू आहे याचा. Hey bro, what's up? हे तुम्ही पण असं मागचे हात करा, हात करा असं. तर तुम्ही आता बघितला असाल जो आपण थांबलो होतो मलखामचा बघितला असाल तर तो मिल्कतकारला मलखामवरती हांडी बांधलेली असते आणि ह्या मलखामाला ग्रीस लावलेलं असतं आणि ती चढून वरती ओढायची असते. आणि ती आपण जास्त वेळ थांबलो नाही कारण आपल्याला अलिबागला पण जायचं आहे बघायला. तर आता आपण डायरेक्ट तिकडेच चाललो आहे आणि तिकडं जाऊनच भेटू डायरेक्ट. आपल्याला गाडी ट्रॅव्हलिंगमध्ये काय शूट नाही कारण रात्र आहे बोलल्यावर आपल्याला तिकडे डायरेक्ट जाऊया आपण. तिकडंच बघू. चला भेटूया. आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्या उभारणीला सुरुवात करायची आहे कारण इतर गोविंद पथक देखील त्या मैदानामध्ये येण्याची आणि त्या संधीची वाट पाहत आहेत आणि अनेक गोविंद पथकांना अजून पहिली संधी देखील मिळालेली नाहीये. त्यामुळे आपणास विनंती आहे आपण लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. तर आपला आता तुम्ही बघितलं असाल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आमिर ठाकूर म्हणजे पिंट्या शेठ ठाकूर जी ज्या हंडी ठेवतो तिथं आपण गेलो होतो. तर तिथं 2-3 असं बघितलं आहे, मजा वाटली. आता प्रशांत नाईक जिथं हंडी ठेवतो म्हणजे शेकावरच्या भगवानाजवळ तिकडं आपण चाललो आहे. आता तिकडं जाऊन डायरेक्ट भेटूया बघा.
चालतच चाललो, गाडी ठेवली कारण गर्दी लय आहे म्हणून आम्ही चालत चाललो. डायरेक्ट आपण तिकडे जाऊया चला. श्रीदत्त महिला गोविंद पथक, श्रीदत्त गोविंद महिला पथक आपण उपस्थित असाल तर आता आपण तिकडून आलो. मी एकच शॉट घेतला म्हणजे 2-3 आम्ही बघितलं, 2-3 बघितले पथक गोविंद पथक होते आणि 5-5 सरांच्या सलामी लावल्या. मी एकच शॉट घेतला फक्त. आता आम्ही परत आता तिकडे चाललो. दिलीप शेठ भोईर यांचा जो दहीहंडी असते तिकडं आम्ही चाललो. तिकडे जाऊन बघूया तिकडे काय माहोल आहे, म्हणजे आपल्याला कुठं राहायचं कन्फर्म ते बघूया. आपण जाऊ तिन्ही ठिकाणी, पण जिथं जमल तिथला चांगला शॉट घेण्याचा प्रयत्न करेल आणि बघूया. चला तिकडे जाऊ. सहा झाले 6. आता आम्ही तिकडून निघालो. जिथे कमल दहीहंडी होती म्हणजे भाजपाची दहीहंडी होती तिथे. तर आम्ही तिकडून आता निघालो इकडे यायला. आता आम्ही परत चाललो आहे तिकडे पिंटडापूरची हंडी बघून, मग तिकडं जाऊ प्रसन्न नाईकची हंडी बघायला. तर क्राऊड तिन्ही ठिकाणी सेमच आहे, पण मजा येते बघायला. थर लागतात 6-7 5-6 थर तरी लागतात, 6-7 थर लागतात, पण मजा वाटते. आपले का म्हणजे अलिबागची पब्लिक प्रेम देते सर्वांना. सर्वकडे क्राऊड जास्त आहे आणि इथं जरा जास्त होता आता गेलो तिथं, आणि तिथं जरा बघायला पण मजा वाटत होती. आणि मध्ये पाऊस आला होता आणि पावसामध्ये ते जे मी तुम्हाला दिसलंच असेल त्याच्यात पावसामध्ये काही सीन होते त्या एक नंबर वाटलं. चला आता आपण डायरेक्ट तिकडे जाऊया परत एकदा. आणि दहीहंडी जशी कुठली हंडी फुटेल ती बघाय आणि एक होती परी सगळं आपल्या घरी. चला पुढचं पाऊल आपण सर्वच जण पाहत आहोत. गेला लटकला धांदल चालू आहे, धांदल नुसतं फिरतं इकडे तिकडे कारण जवळच आहे ते सर्व. 5-5 मिनिटाचा वेळ लागतंय चालत जायला, म्हणून गाडी काही घेत नाही, आम्ही चालतच जातो इकडे तिकडं. आता परत चाललो तिकडं शेकापक्ष भवनजवळ, तिकडे जाऊया, तिकडे जाऊन मजा बघूया. चला पैसा वसूल पैसे म्हणजे देऊ का आता मोबाईलचं आता
आता मरे मेटपडाचा ट्राय होणार आहे. 7 तर ते लावणार आहेत आपल्याला माहिती नाही, अंडी फोडणार आहेत नाही ते आपल्याला माहिती, पण 7 तर लावणार आहे. बघूया ट्राय होते का. चला चालू झालेलं आहे, तर आता आपण बघूया. गेला 7ची ट्राय फसलेले आहे. वाईट वाटते ते पडलेले लोक. अजून ती पोरगी लटकलेली आहे. ट्राय फसलेले आहे. वाईट वाटतं त्याला जाम वाईट वाटतं. गाणे चला आता परत बघूया ट्राय. फोडली जय आय डोक ये डोक्यान मारसे. हाँ फिर हाँ शाबाश. लटकली ये मटकी किससे बनी? अंबुजा सीमेंट से. अंबुजा सीमेंट से बनी है मटकी. ये डोकर नाही तीच बोलते नाही डोक्याचं. हा काढ नारळ. गेला लटकली गेली खालची गेली खालची गेली. शाबाश. हा काढ. हा काढला. कडक रे. खालची बघ असली बसली. आई शपथ नारळ त्याच्यात गेला. बाई शपथ रे. जी आता तुम्ही बघितली असाल अंडी ती फुटली नाही. त्या लहान पोरगी होती ती तिच्या हातात जो नारळ होता त्याने फुटली नाही. आणि जो हंडीवरती नारळ होता तो पण त्याच्याने पण फुटली नाही. तो हा नारळ डायरेक्ट हंडीच्या आतमध्ये गेला. परिस्थिती बघा परिस्थिती. ऋषाची गाडी आणि 1.5 लाखाच्या गाडीवर चप्पल ठेवली. पद्धतशीर एकदम मस्त आहे की. आयोजकांनी त्यांना हंडी दिली म्हणजे विजयी
करून दिलं त्यांना. तर आता आपण डायरेक्ट चालू आहे तिकडे हंडी आहे तिकडे चालू आपण कमल दही हंडीचे. चला ओके 7 गावदेवी गोंधळपाडा गोविंदा पथक यांना प्रथम संधी. फोडली गोविंदा पथकाने ही हंडी फोडलेली आहे. तसेच ते 2,22,000 रुपयाचे मानकरी ठरले. हंडी फोडली आणि आम्ही तेवढेच बघून घरी निघालो, कारण जामच वेळ झाला आहे आणि सकाळी उठायचं पण आहे, कामाला पण जायचं, त्याच्यामुळे जरा चाललो घरी. तर फायनली मस्त वाटला दिवस पूर्ण, आज चांगला गेला पूर्ण, पण थोडं शरीर थकल्यासारखं वाटतं, पण मजा आली, दरवर्षीप्रमाणे मजा आली. तर एवढाच होता आपला ब्लॉग. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.